झाला. व्हिडिओ पाहिल्याने समाधान कशा कशात झालं, काय वाटलं? नाही, रेट मध्ये लय फरक आहे. जसं तुम्ही आम्हाला सांगितलं विरळ ते ठेवा, तसं आम्ही जागेवर सौद थांबवलंय. म्हणजे सगळ्याच गोष्टी करून आमचे पैसे वाढले यंदा बागेत. बर, पण तुम्हाला असं जागेवरती मागणी झालती का त्या पिरियडला? हो, जागेवर पण आम्ही तुमचं रोजची रोज म्हणजे डेली एक 10-15 मिनिटं तुमच्यासाठी रोज आम्ही किती वेळ काही झालं नाही मिळालं तरी संध्याकाळचं होण्याचं हेडी बघून तर त्याप्रमाणेच आम्ही केली बाग. पण आता ह्याच्यामध्ये जागेवरती मागितलं होतं आणि मार्केटमध्ये अशी किती तफावत पडली तुम्हाला? अहो, जागेवर आम्हाला म्हणायचे 80-90, मार्केटने 115-20 पर्यंत विकलं तरी राहिलेला माल होता शिल्लक हा. हा हा. नंतर ना ते आम्हाला लक्षात आलं ना, मग ते आम्ही तुमच्या ह्याला क्लिक करून तुमच्या चॅनलवर आल्यावर आम्हाला रोज हिडिओ बघायला मिळतं. राहिलेला माल आम्ही सगळं तुमच्याकडेच पाठवलं मग हा, तर पहिल्या मालापेक्षा बी हा माल सरस गेला. म्हणजे पहिला चांगला माल असताना जागेवर दिला, हो, त्यावेळेस काय भाव दिला? त्यावेळेस 91 रुपयांनी जागेवर दिलता, पण आता आपण नंतर आपल्याला ट्रेस लागल्यानंतर तुमच्याशी कॉन्टॅक्ट झाले मग बंद केलं आम्ही द्यायचं. आता तुम्ही तर आपल्या जिल्ह्यातलेच आहे, पुणे हो, जिल्ह्यातले. पण तीच ना, जागेवर इथं व्यापारी वर्ग जे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही काही गोष्टी. हा. पण आता इथून पुढे आता डोक्यात चांगलं आलंय, केडी चौधरी शिवाय एकही फळ कुणाला देणे नाही. मी नेहमी सांगतो केडी चौधरींकडे एकदा मोकळं या हो, बरोबर आहे. सौदा करायच्या अगोदर, किंवा 2 लाईनी तुम्ही काढून घ्या हो, आणि त्या 2 लाईनी म्हणजे तुम्ही आम्हाला सांगू बी नका की हो, माझ्या आहेत, बरोबर. तुम्ही तुमचंच तपासा. हो, तुम्हाला त्याच्यामध्ये योग्य की अयोग्य रेट हे ज्यावेळेस माहिती पडेल त्यावेळेस मग जर मार्केटला कमी असेल आणि जागेवर जे असेल तर बिंदास द्या. हो, बरोबर आहे. हे मी नेहमी सांगतो. आता तुम्ही दौंड तालुक्यात पडवी ना? हो, अच्छा अच्छा. मग बारावकर तुम्ही एवढ्या जवळची मंडळी असून तुम्ही मला सांगा की आज आपल्याला 400-450 किलोमीटर माल पुण्यात येतोय हो, बरोबर आहे. आणि 91 रुपयांनी चांगला माल दिला आणि राहिलेला तुमचा माल 80 मागितला होता, बरोबर? हो, आणि त्याचं 120 रुपये ॲव्हरेज पडलं हो. आणि त्याच्यात बी बदला खरडा चांगला धरून सरसकट सरसकट दिलत. सरसकट 120 रुपये पडलं. हो, मग मला सांगा, सरसकटमध्ये 120 आपल्या सरसकटमध्ये 120 पडलं आणि 80 रुपये दिला असतं, त्यातनं थोडं तरी रिजेक्शन झालं असतं ना? हो. नाही ना, लय रिजेक्शन आहे. म्हणजे ते 80चं कुठपर्यंत जाऊन पडलं असतं तुम्हाला ॲव्हरेज मध्ये आणि आता? व्यापारी वर्ग इथं शेतकऱ्याची अडवणूक करतो. आपण सगळं लेबर हे गोळा केलं की त्यांनी निवड जास्त करायची चालू. म्हणजे जर आपण त्यांच्या मागे लागलं की निवड टाईट करायची. हो, मग असं होते. त्याच्यामुळे आता लक्षात एकच गोष्ट आली, पुण्याशिवाय माल तुमच्याशिवाय पाठवताना आणि वजन बिजन एकदम अॅक्युरेट आले तुमचे सगळे. पण आता गाडीवाले तर आपल्याकडे ज्यावेळेस माल टाकताना म्हणतायत की इथं हं. गाड्या खाली होत नाही किंवा तिथं टाकण्यापेक्षा दुसरीकडे टाका, असं ज्यावेळेस हो, हो. लोकांना सांगतायत. पण हं. काल एवढा प्रचंड माल असून कुठं काय अडचण आली तुम्हाला? नाही, नाही. एकदम ओके. काहीच अडचण नाही आम्हाला. उलट आम्ही गाडीवाल्यांना एकच ताकीद दिली, तुला जर केडी चौधरीकडे माल नसेल टाकायचा तर आम्हाला दुसरी गाडी बघाय म्हणलं. पण एवढं बी सांगितलं आम्ही. पण तुम्ही ज्यावेळेस दुसरीकडे टाकता त्यावेळेस त्यांना एकच अपेक्षा असते कुठंतरी कमिशन भेटत असेल म्हणून ते हो, हो. दुसरीकडे जातात. बरोबर, बरोबर. माझं असं म्हणणं आहे, अशा गाडीवाल्यांना उलट 10-20 रुपयाचं लालची पाय दुसरीकडे जात असेल हो, तर तुम्ही बरोबर. त्याच्यामध्ये भाडं वाढून द्या ना त्यांना थोडंसं, हो, 2 रुपये. हो. आम्ही काही त्यांना बोललोच नाही ना भाड्याचं, आम्ही बोलतच नाही. त्यांच्या मनाने तुम्हाला ते पाठवतात पट्टी, त्यातून भाडं कट होते. आपण बोलतच नाही ना भाड्याचं. नाही 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 नाही, त्यांनी ते बोलणार नाहीत. तुम्ही काय पाहणार शेतकरी की हं, साधारणतः गाडीला भाडं दुसरा 60 रुपये लावतोय किंवा 50 लावतोय आणि तुम्ही बाबा आमच्याकडनं 60-70 मागणी करताय. मग ह्या हं. ह्या गडबडीत तो गाडीवाला काय करतो, जिथं कमिशन मिळेल अशा ठिकाणी तो गाडी घेऊन जातो. हो, तर बरोबर. त्याला 10-20 रुपये जर दिलं तर मला सांगा, 20 रुपये जरी दिलं तर 1 रुपया किलोचा फरक पडेल आपल्याला ह्याच्यामध्ये. हो, बरोबर. पण तुमचा आज फायदा आमच्याकडे येऊन 40 रुपये किलोचा झालेला आहे. हो, बरोबर. हे जनरली म्हणजे हो, त्याच्यात जर निवडलं असतं त्यांनी 80 रुपयाने घेऊन आणि तुमच्या हातात 60-65च पडलं असतं हो, तर बरोबर आहे. पण ऍव्हरेज मध्ये 60-65 रुपयाचा फरक पडला असता. हो, म्हणजे 60-65 म्हणजे 1200 रुपये कॅरेटला फरक पडला असता आणि त्या 1200 मधलं जर 20 रुपये आपण वाढवून दिलं गाडीवाल्याला भाडं त्यावेळेस, तर हो, तो 1180 रुपये आपला फायदा झाला असता. हो, बरोबर आहे. म्हणून गाडीवाल्यांचं काय होते गणित, आम्ही भाडं कमिशन देत नाही म्हणून गाडीवाले सांगतायत की इकडे चला. मग काल सगळ्यात जास्त आवक होती तरी हं. पण आपल्याला दुपारपर्यंत निलाव झाले, तरीही शेतकऱ्यांनी सांगितलं आमचा रेट अजिबात कुठेही कमी गेला नाही. तरी मी शनिवारी सांगितलं होतं की थोडेसे रेट खाली येण्याच्या शक्यता राहतील, पाऊस चालू आहे उत्तर भारतात. हो, पण तरी बरोबर. जर माझ्याकडे शेतकरी समाधानी होऊन जात असेल तर मग मला सांगा, तर पाऊस नसता तर अजूनही रेट वाढला असता ना? नाही ना, भविष्यात शेवट ओनली केडी चौधरीच नाव राहील माझा अंदाज आहे सर.
मार्केट लाईनला बी हे बी तुम्ही लक्षात घ्या. बघा भविष्यात काय होतं, इतका शेतकऱ्यांना रिझल्ट जबर येतोय की हा, तुमच्याकडे एकदा माणूस गेला की तो परत दुसरीकडे नावच काढू शकत नाही जाण्याचं. सोडत सुद्धा नाही शेतकरी आपल्याला. हा, मग ती फक्त एकदा शेतकऱ्याला अनुभव आला ना, वजन ही तर विक्रीची तफावत, की हम्म. परत म्हणजे नावच घेणे ना, विषयच नाही, दुसरा गाळा जागेवर खरेदी हा विषयच राहणार नाही. नाही, आणि म्हणून मी सांगतो की जर एखादा एकटाच शेतकरी आहे आणि त्याला हम्म. मार्केट पर्यंत येता येत नाही, तर त्याचा माल मोजून पाठवा, वजन करून पाठवा, हे मी हक्काने नाही, बोलणार माणूस. इतकं एक्युरेट काम आहे तुमचं की बोलायचंच काम नाही म्हणजे. हा, पण आता त्यात वजन जर कमी लागलं, मला जर शंका आली ना, तर हम्म. मग उद्या गाडीवाल्यांनी काय केलंय हे तपासासाठी मी स्वतः गाडी माझ्याकडे उतरताना सुद्धा वजन करू शकतो. हो, बरोबर कारण आहे. मधल्या रस्त्यामध्ये कुठं एखादी गाडी भाजीपाल्यात गेली, तिथं 4 फळं काढली गेली, तर हो, त्याला मी बरोबर. नाही, पण आपल्या शेडमध्ये आल्यानंतर एक सुद्धा फळ जाणार नाही, याची काळजी गेली 20 वर्ष घेतलेली आहे. हो, नाही नाही, मग तू आता माझं कॅरेट ह्या बारे 24 किलो वजन आले, हा. म्हणजे एकही फळाची चोरी नाही आणि काय नाही, म्हणजे इतकं अॅक्युरेट आहे काम. हा, मग आता मला सांगा बारोकर, की अशा परिस्थितीमध्ये 3 मार्केट आपली महाराष्ट्रात चालत असताना शेतकरी यावेळेस आपल्याकडे येतो, बिगर कमिशनच्या गाड्या आपल्याकडे येतात. हा विश्वास संपादन करणं एवढं सोपं नसताना आज आपण तुम्हाला जागेवर देताना सांगतो, जागेवर द्या. एखाद्या शेतकऱ्याने जर जागेवर द्यायचं ठरवलं आणि त्याला जागेवरचा जर व्यापारी चांगल्या रेटमध्ये मागत असेल, तर मी सांगतो माझ्याकडे पाठवू नका, तुम्ही जागेवर हो, द्या. फक्त त्यासाठी बरोबर. काय करा, मोकळं या, तपासा. हो, आज बरोबर. आज मला सांगा, दुसऱ्या कुठल्याही आयटमला बाजार आपल्याला मिळू शकत नाही. भाजीपाला नाही. केला तर वर्षातनं 2 महिने तीच भेटतात. हो, 8-10 महिने आपण मंदीतच अडकतोय. फळं जर हो, केली तर त्या द्राक्षाची अशी अवस्था आहे की हवामानाचा अंदाज आला की रेट ढासळणार. हो, बरोबर. कुठल्याच फळाची गॅरंटी नाही. डाळिंबाची हाही जरा परिस्थिती कुठेतरी चांगली, तर त्याच्यात जर आपलं कमी होत असेल, तर आपण थोडासा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हो, नाही, माझा तर दुसराच बार होता, पण मला अनुभव नव्हता तुमचा, पण यंदा मी अनुभव घेतला खास. हा, म्हणजे अशी एकदा तरी केडी चौधरी जितका आपण ही बघतोय व्हिडिओ, हा. आता हा राहिलेला माल पाठवून बघा. पण आता पुढल्या वर्षी एकच गृहीत धरले, फक्त केडी चौधरी ओनली, बगीच्यात अजिबात बाहेरचा माणूस फिरकूनच द्यायचा नाही. नाही, असं नाही म्हणत की एखाद्या वेळेस जर एक्सपोर्ट करायचं असेल, त्याला चांगल्या क्वालिटीचा माल लागत असेल, तर जागेवरचा बी आता बघा पाठीमागं मी राहुरीला हम्म. डॉक्टर शशिकांत पन्हाळ्यांची बागेमध्ये 211चा सौदा झालता 2 ऑगस्टला. हो, तर त्यावेळेस मी आवर्जून सांगितलं होतं, की हा रेट एक उच्चांकी रेट महाराष्ट्रात पहिल्यांदा आलेला आहे आणि योग्य रेटमध्ये घेतलाय. तर तिथं तपासलं, तर तो हम्म. माल मलेशियाला चालला होता. होय. म्हणजे परदेशामध्ये. परदेशात माल जर जात असेल, तर त्याला मार्केटमधून घेण्यापेक्षा जागेवर सुद्धा तो व्यापारी चांगला रेट देऊ शकतो. हो, बरोबर. मग अशा वेळेस जागेवरचे व्यापारी सगळेच खराब आहे असं आपण म्हणून चालणार नाही. हो, फक्त तो योग्य देतोय का अयोग्य देतोय हे तपासण्यासाठी भले शेजारची मार्केट कुठली असतील हो, आणि आम्ही म्हणत नाही की फक्त आमच्याकडे जाणार. तुम्ही 4 दलाल तपासा मग आमच्याकडे या. हो, बरोबर. म्हणजे तुम्हाला पुण्यामध्ये आला, नाशिकमध्ये आला, तरी शेतकऱ्याला समाधान वाटलं पाहिजे किंवा दुसरीकडे गेलो त्यावेळेस आम्हाला असा फरक दिसला की चौधरींचं इथलं नियोजन चांगलं आहे. नाही ना, नियोजनाच्या बाबतीत म्हणजे बोलायचंच काम नाही तुमचं. एक नंबर नियोजन, म्हणजे सगळ्याच बाबतीत वजन, राहण्याची ह्याची सुखसुविधा सगळ्याच, म्हणजे काहीच अडचण नाही. राहण्याला आपण एक लक्षात घ्या, की शेतकरी म्हणजे मी शेतकरी असतो तर ज्यावेळेस मला प्रश्न पडेल किंवा मला निबंध लिहायची ज्यावेळेस वेळ येते शाळेमध्ये असताना हो, किंवा मी मुख्यमंत्री झालो होतो किंवा मी पंतप्रधान झालो होतो, हे होत नाही. पण शेतकरी तर आहे. मग हो, शेतकऱ्याची अडचणी काय आहेत, ह्या निबंधात लिहिण्यापेक्षा प्रत्यक्षात उतरताना मला प्रश्न पडलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना न्याय कसा द्यायचा ही भूमिका मी त्या ह्याच्यात बजावलेली आहे, की मी शेतकरी असतो तर मला ह्या अडचणी येऊ शकतात. त्या मी सुधारल्या पाहिजेत, कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. बरोबर. हां. म्हणून बरोबर. आज म्हणून आज तुम्ही जी पाहणी केली आणि तुम्ही अभ्यासाने जी बोलताय, हे खूप गरजेचं आहे प्रत्येकानं मार्केट तपासणं. हो, अहो, माझा सर आहे ना, पहिला गायांचा व्यवसाय होता. गायांची ती कंडिशन झाली. परत हं. मी लिंबूनी लावली. तुम्ही म्हणताय तशी कंडिशन आहे ना शेतकऱ्याची. हां. बाजार फार भयान परिस्थिती. आता सध्या मी डाळिंबाला दुसरा भरलाय. पण त्यांनी यंदा जरा काहीतरी केलं मला. त्यांनी सहकार्य केलं म्हणजे डाळिंबापासून हं. आदबलं सरशी. तसं गायांचे मी जसं लहान 5वी पासून मी दूध काढतोय. पण 2 महिने बाजार, 6 महिने पाण्यात. अशी परिस्थिती गायांची. मग आता हं. मी एकच ठरवलंय, थोडं नवीन काहीतरी शर्यत किंगचं माझ्या तुम्ही व्हिडिओ टाकले, ती डोक्यात आलेलं आहे. नाही, काही अडचण नाही. भगवा वाईट आहे असं आपण म्हणत नाही. पण भगव्यापेक्षा जर व्हरायटी नवीन चांगली आलेली आहे, ती भगव्यातलीच आहे आणि सिलेक्टेड केलेली झाडं आहेत. त्याच्यातनं ती व्हरायटी तयार झालेली आहे. फक्त त्याची बारक्यात बारीक फांटीला 200-250 ग्रॅमचं फळ लागते. तेच भगव्याला 50 आणि 60 ग्रॅमचं लागतंय.
हो आणि बरोबर. वरचं 500-600 ते भागवायला 300-400 आणि आज त्याच्यातनं जर उत्पन्न वाढलं शेतकऱ्याचं, तर मला सांगा पूर्वी गावरान गाय होती आणि नंतर जर्सी गाय आली. गावरान गाई कमी दूध देत होती, जर्सी गाय जास्त देती. बरोबर. म्हणून आपलं उत्पन्न जरी वाढलं असेल, तर त्याची व्हरायटी जर्सी सारखी नाहीये. हे गावरान सारखंच आहे, फक्त भगवा आहे. आणि भगव्या हं. सारखंच आहे, फक्त साईज मोठी झालेली आहे. हो बरोबर. त्यामुळे तुम्ही नक्कीच मला ते पाठवून द्या. मी बुकिंग करतो आणि बरं. तुम्ही अभ्यासानं आता शेती करायला म्हणजे मार्केटिंग करायला लागला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आभारी आहे तुमचा, की आमच्याकडे येऊन तुम्ही सगळा अभ्यास केला. हो बरोबर. धन्यवाद. हां आणि 4 शेतकऱ्यांना उलट हे आवर्जून सांगा. आणि हा YouTube चॅनल आहे कमीत कमी 10 लोकांना तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना द्या. हो, पाठवलं ना मी. आता आमच्या इथल्या शितोळ्यांनी बी तुमच्याकडेच माल बघा चालू केलाय माझ्यापासून. भरत शितोळे ना? हो. हां, भरतनी उलट अजून ते मुस्लिम समाजाचे कोण एक मित्र आहेत त्यांची मुलानी का काहीतरी नाव त्यांचं. हो, हो, हो. हां, त्यांना पण आपल्याकडे आणलं होतं. हो, हो. नाही त्यांचं बी भरपूर झाड आहे. 1300-1400 झाड आहे साहेबांचं बी. हो, 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 हो. त्यांचं बी भरपूर क्षेत्र आहे. 100 एक एकर क्षेत्र आहे त्यांचं कोडीमध्ये. नाही कलेक्टर साहेब सोडून दुसरे कलेक्टर साहेब भरत शितोळे साहेब आहेत आणि दुसरे एक हो. भरत शितोळे आहेत. त्यांनी पण आणला होता. कलेक्टर साहेब तर आपल्याकडे जुनेच शेतकरी आहेत. हो, हो, हो. हां, ते माझे एकदम जुने शेतकरी. होय. हो, 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 हो. कलेक्टर साहेब ज्यावेळेस ड्युटी होते त्यावेळेस बी माझ्याकडे यायचे. आता तर रिटायर झालेले आहेत. होय. लय हो, द्या त्यांना बी शेतीचा. हो. नाद आहे त्यांना. हं. हो, हो. इथं येतात ना कायम आपली बगीच्याला पशी थांबतात येऊन म्हणतात काय करतोय, कसं काय हां. करतोय. मुळात हाडातला शेतकरी आहे. तो जरी मोठा उद्योगपती झाला, अधिकारी झाला, तरी शेवट हाडाचा शेतकरी आहे. तो गप्प बसत हो. नाही. बरोबर. ड्युटीवर असताना सुद्धा साहेबांनी शेती केली ना, आता ड्युटीवर नसताना सुद्धा साहेब शेती करतायत. हो, बरोबर. हं. आणि या चॅनलच्या माध्यमातून सर शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन देताय तुम्ही. हे बघा गरज आहे, काळाची गरज आहे. हो. कुणीतरी दिलासा देणं गरजेचं आहे. 2 दिवस नाही, लय म्हणजे लय महत्वाचा विषय हा. आता मला सांगा, एक 4-8 दिवस पावसाच्या अगोदरच मंदी पडली असं सांगितलं, पण मंदी नव्हती. पावसात ठीक आहे, हो. मंदी थोडीफार होऊ शकते, त्यातही झाली नाही आणि आता काहीतरी अफवा होतायत. तर मी सांगितलं ही मंदी होईल 2 दिवसाचीच फक्त. आता पाऊस हां. आली. माझा कुठेही माल वाढणार नाही, काय नाही, जादूची कांडी नाही, की झाडं लावली आणि त्याला लगेच फळं आली, अशी परिस्थिती नाही. नाही, नाही. बरोबर आहे. हां, त्यामुळे हा जो संवाद होतो आपला एकमेकांचा, त्यातनं शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो आणि हो. तुम्ही आवर्जून ऐकता आणि त्यातनं तुम्हाला एक तुमच्या प्रश्नाची उत्तरं मी देतो. हो, बरोबर आहे. हां, त्यामुळं भविष्यामध्ये जे काही बदल घडतील ते घडू द्या. पण आज जी काही परिस्थिती आहे, ती सद्यस्थिती सांगणं गरजेची आहे शेतकऱ्याला. व्यापारी वर्ग काय करतो शेतकऱ्यांचं बेपान घालतो बाबा मार्केट पडणार आहे आता पावसामुळे कमी होणार मग ते पायी शेतकरी देऊन टाकतो. पण हे तुमचं जी हेडिओ चालू झाल्यापासून शेतकऱ्याची घबराट कमी झाली फार. आता काल शेतकऱ्यांना एका सांगितलं होतं, की उद्या काय होईल हे सांगता येत नाही, आजच इसार घ्या. त्या शेतकऱ्याला हां. दिलासा आला, की ठीक आहे काय व्हायची ते होऊ द्या. मला मार्केट करायची. माझं असं म्हणणं आहे, मार्केटमध्ये बी व्यापारी खरेदी करतोच ना, देशात पाठवतो. तोही हो, ती हो. मंदी करतोच ना. मग तुम्ही बरोबर. सुद्धा जागेवर घेताना एक तर चांगला माल घेताय, त्याला चांगले 2 पैसे द्या. शेतकऱ्यांनी मार्केटपर्यंत यायची गरज नाही. त्यांनी जागेवरच घेऊ द्या. हो, पण त्याला बरोबर आहे. चांगला रेट द्या. हो, आज फॅक्टरी नाहीये, की प्रोडक्शन टाकलं आणि तिला मटेरियल टाकलं आणि त्याचं प्रोडक्शन तयार झालं. हो, इथं हो. शेवटच्या दिवसापर्यंत गॅरंटी नाही, की माल मार्केटला पोहोचेल का नाही. कारण नाही. रात्री चोरी होती का बागेची त्याची गॅरंटी नाही. अहो, लय अवघड आहे. आता ही तुम्ही जी पूर्ण शेतकऱ्याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला अनुभवली तुम्ही पूर्ण म्हणून तुम्हाला माहिती आहे सगळी. हो. नाहीतर ती असं हे करून नाही ना उपयोग. तुम्ही आता प्रत्येक गावागावाने व्हिजिट देताय प्रत्येकाचा अनुभव काय कंडिशन आहे डाळिंबला किती दिवस लागतात काय कष्ट आहे ती तुम्हाला सगळं माहिती आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे ती अनुभव महत्वाचा आहे पहिली गोष्ट. मी माझ्या 1 एकराला राखण राहिलो होतो झेंडूला. झेंडू ज्यावेळेस रेट वाढला, त्यावेळेस झेंडू चोरी जायला लागला. मी रात्रभर शेतात झोपून झेंडूची राखण केलेली आहे. तर हो. झेंडूचा तर समज त्यावेळेस ₹60-70 किलो रेट होता. आता तिथं तर ₹200 आणि ₹250 किलो डाळिंब आहे आणि तुमचे 10-10 एकर आहे. लाखो रुपयाचं आहे. आमचं तर हजारात होतं, तरी मी झोपलेलो आहे माझ्या शेतामध्ये. हा म्हणजे हे पूर्ण तुम्ही हे म्हणजे बघलेले शेती काय चीज आहे म्हणजे शेत हो. माल काय कसा पिकवते शेतकरी हे तुम्हाला पूर्ण डिटेल अनुभव आहे म्हणा. हां आणि माझ्या शेताच्या आजूबाजूला कुठला चोर लांबून नव्हता. माझ्या शेजारचा कोणतरी आजूबाजूचा बांधभाव असेल, त्याला हो, दिसत होतं याला रेट जी असेल रात्रीची चोरी करा. म्हणजे हो. बांधभाव पण आपल्याला त्रास किती देतात त्यातनं अनुभवलेलं मी शेती आहे. हो, हो. बरोबर आहे ना. मग हे उगा आज ह्या टेजला जायचं म्हणजे जोक नाही ना. हा. नाही बरोबर आहे. आज अख्खे मार्केट हलवलंय तुम्ही देश पातळीवर. हं. तुम तुमचा आशीर्वाद आहे. नाही आहे ना बरोबर आहे. बळीराजाचा आशीर्वाद आहे आणि बरोबर. तुम्ही आज मन भरून तुमचा संवाद साधला
आणि अगदी मन भरून तुम्ही जे बोलला हो बरोबर. की तुमचं कुठंतरी 2 पैसे चांगलं घडले. आज कमीत कमी 60 रुपये किलोला, माझ्या मते 60 किंवा 55 रुपये किलोला तुमची वाढ निश्चित झालेली आहे तुम्ही आणलेल्या मालामध्ये. हो बरोबर आहे. म्हणजे 1000-1100 रुपये जर वाढले असतील तर आज 1000-1100 छोटं नाहीये. एक पिकअप आणली तर लाख, सव्वा लाखाचा फरक पडला. बरोबर आहे. एवढा रेटमध्ये आज फरक पडलेला आहे जागेवानीतले. हो बरोबर. आणि मंदीची काळजी करू नका. मंदी दिवाळीपर्यंत मंदी नाही. ही छत्री टोपणे सांगतो मी. हो बरोबर आहे. हो. हा पावसाने होईल थोडंफार खालीवर. घाबरायचं हो. कारण नाही. चालेल, चालेल, चालेल. तुम्ही मला नाव माहिती पाठवून द्या, पत्ता. मी तुम्हाला हे करून देतो. आणि चालेल, चालेल. हो, हो, हो. आणि हा तुम्ही संवाद साधलेला आहे, हा माझ्याकडे तर रेकॉर्ड झाला. हा पण हो, शेतकऱ्यांसाठी ऐकायला पुढे निघून जाईल. हो. धन्यवाद, धन्यवाद. चालेल, चालेल. ओके, धन्यवाद. थँक यू.